शेतकरी मित्रांनो नमस्कार, माझं नाव अक्षय बळवाईक, मी राहणार पारशुनी। आपण सध्या ह्या प्लॉटची परिस्थिती पाहू शकता। इथं आपल्याला दिसून येत आहे, बऱ्यापैकी दिसून येत आहे की इथं आपल्याला व्हाईट फ्लाय इन्फेस्टेशन बऱ्या प्रमाणात दिसून येत आहे। म्हणजे हे पानाची जी कर्लिंग झाली आहे, हे पांढऱ्या माशीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असल्यामुळे, तसेच वातावरणात कंटिन्यू हे ढगाळपणा असल्यामुळे हा प्रादुर्भाव आपल्याला जाणून येतो। तसंच काही झाड जर उघडले असता आपण पाहू शकता इथे आपल्याला खोडकिडीचा प्रादुर्भाव सुद्धा पाहण्यास मिळतो। आता हे खोडकीड ओळखायची कशी, त्याचं सिंपलचं उदाहरण आपल्याला सांगतो। ह्या झाडाचा शेंडा जो आहे तो पूर्णपणे चिमलेला आहे। आपण याचं जर आपण उभा किंवा आडवा काप घेतला असल्यास पाहू शकता आपण इथं हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला इथे खोडकिडीचे इन्फेस्टेशन पाहण्यास मिळत आहे। हे बघा, याचा पूर्णपणे गाभा जो आहे हा पूर्णपणे काळपट कलरचा झालेला आहे। म्हणजे खोडकिडीचा जो लार्वा किंवा ॲडल्ट आहे तो या खोडामध्ये शिरून त्याने आपल्या इथं प्रादुर्भाव वाढविण्याचं काम केलेलं आहे। अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये काय होते शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची 80 ते 85% नुकसान आपल्याला पाहावयास मिळते। हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण इथे हा खोडकिडीचा लार्वा हा आपल्याला दिसलेला आहे। झूम करायचं केलं तर हे असे भविष्यात होणारे असे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण 20 ते 25 दिवसाच्या खाली खोडकिडीसाठी कोणत्याही कीटकनाशकाची, म्हणजे जसं सिंजेंटाचा अलिका झालं, बाहेरचं सोलमन झालं, अशा प्रकारच्या कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी आपण 25 दिवसाच्या आतमध्ये सोयाबीन पिकामध्ये करायला पाहिजे।